गोंदिया जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच 25वी टॅग ऑफ वॉर रस्सीखेच स्पर्धा जिल्ह्यामध्ये सुरू झाली आहे। यामध्ये 13, 15 आणि 17 वयोगटाच्या मुलामुलींचा समावेश करण्यात आला असून राज्यस्तरीय स्पर्धा ही प्रथमच गोंदिया जिल्ह्यामध्ये आयोजित करण्यात आली आहे। रस्सीखेच ही स्पर्धा पुरातन काळापासून खेळली जाते। महाराष्ट्रासह देशभरामध्ये सुद्धा ही स्पर्धा प्रसिद्ध आहे। हा जुना खेळ प्रकार असून महाराष्ट्रासह इतर देशांमध्ये सुद्धा हा खेळ खेळला जातो। खेळाला पुन्हा आता ऑलिम्पिकमध्ये समाविष्ट करण्याबाबत प्रयत्न सुरू आहेत। येणाऱ्या काही दिवसातच हा खेळ ऑलिम्पिकमध्ये सुद्धा समाविष्ट होऊ शकतो। एवढंच नाही तर या खेळाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना 25 गुणांची वाढ आणि शासकीय नोकरीमध्ये सुद्धा या खेळाचा समावेश असल्यामुळे विद्यार्थ्यांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला आहे। गोंदिया जिल्ह्याच्या क्रीडा संकुल इथं 25वी अंडर 19 राज्यस्तरीय टॅग ऑफ वॉर स्पर्धा ही सुरू झाली असून या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील स्पर्धा जवळपास 500 स्पर्धक समाविष्ट होणार होते। परंतु अनेक जिल्ह्यामध्ये पावसामुळे पूर परिस्थिती असल्यामुळे पावसाचा फटका सुद्धा या रस्सीखेच स्पर्धेवर बसला असून 500 पैकी जवळपास 200 स्पर्धकच गोंदिया जिल्ह्याच्या या स्पर्धेमध्ये सहभागी झाले आहेत। रस्सीखेच स्पर्धा ही मोठ्या प्रमाणात पुरातन काळापासून सुरू असून शिस्तबद्ध पद्धतीनं या रस्सीखेच स्पर्धेचं आयोजन करण्यात येतं। पहिल्यांदाच गोंदिया जिल्ह्यामध्ये अंडर 19 स्पर्धा आयोजित करण्यात आली असून या स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांना 25 गुण हे खेळाडूला दिले जातात। तसंच नोकरीच्या आरक्षण कोट्यामध्ये राष्ट्रीय स्पर्धा खेळलेल्या खेळाडूंना केंद्रामध्ये नोकरीमध्ये 5% प्राधान्य दिलं जातं। या खेळाचा समावेश असून महाराष्ट्रानं सुद्धा या खेळाडूंना नोकरीमध्ये 5% आरक्षण देण्याची मागणी आता या रस्सीखेच असोसिएशनद्वारा करण्यात आली आहे। एवढंच नाही तर येणाऱ्या दिवसात रस्सीखेच ही स्पर्धा आता ऑलिम्पिकमध्ये दिसणार असल्याचं आयोजकांचं म्हणणं आहे। एकंदरीत गोंदिया जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच अशा स्पर्धेचं आयोजन होत असल्यामुळं स्पर्धकांनी आणि खेळाडूंनी या स्पर्धेचा आस्वाद घ्यावा असं आवाहन गोंदिया जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे आणि आयोजकाद्वारे करण्यात आलं आहे। ठाणा, नागपूर, अमरावती, वर्धा, नासिक, गोंदिया, लगभग राज्यों के 12 से 13 जिलों की टीम आई हुई है। ये पौराणिक खेल है रस्सा खींच, इसको हम गोंदिया ज़िले में फर्स्ट टाइम स्टेट करा रहे हैं। बच्चों को 10वीं 12वीं में स्कूल गेम से ग्रेस होती है। ये एसोसिएशन के मैचेस है। इनको अगर नेशनल या स्टेट खेलते तो 25-25 मार्क मिलते हैं गेम के लिए, बच्चों के भविष्य के लिए हमें। और अगर 3 स्टेट में प्लेस लगती है तो इनको नौकरी में 5% आरक्षण के लिए काम में आता है। शासकीय नौकरी के लिए ये बच्चों का यहाँ फ़ायदा है। तो 25वा महाराष्ट्रीय राज्यस्तरीय टग ऑफ वॉर रस्सीखेच अजिंक्यपद स्पर्धा ही घेतली जात आहे। खरं तर प्रत्येक गोंदियावासीने याचा थोडासा का होईना लाभ घ्यायला पाहिजे। हा जो खेळ प्रकार आहे हा सगळ्यात कदाचित जुन्या खेळ प्रकारांपैकी एक खेळ प्रकार आहे आणि आपण जर पाहिलं तर एक अत्यंत रांगडा अशा पद्धतीने खेळला जाणारा हा खेळ इथं इतकी शिस्तबद्ध पद्धतीने आणि वेगवेगळ्या नियमांसहित तुम्हाला खेळताना बघायला मिळेल। प्रत्येकजण शालेय जीवनामध्ये कधी ना कधीतरी हा खेळ खेळलेला आहे, परंतु तो अगदी सायंटिफिक आणि एकदम प्रोफेशनल पद्धतीने कसा खेळला जातो हे इतक्या कमी वयाच्या या शालेय मुलांच्या वतीने तुम्ही जर खेळताना जर या ठिकाणी बघितलं तर निश्चितच मला वाटतं प्रत्येक शाळेतल्या मुलाला याच्यातून इन्स्पिरेशन मिळू शकतं। तर या ठिकाणी हा सगळा जो काही सोहळा पार पाडला जात आहे, महाराष्ट्राच्या विविध कानाकोपऱ्यातून इथं शालेय स्तरावरची ही सगळी मुलं या ठिकाणी आलेली आहेत आणि खरं तर ॲसोसिएशनच्या या स्पर्धा आहेत। यातून परत पुढं ते नॅशनल लेवलला देखील खेळायला जाणार आहेत। तर मला प्रत्येकाला आवाहन करायचं आहे की आपल्या मुलांनासुद्धा शनिवार रविवार आहे, सुट्टीचा दिवस आहे, या ठिकाणी निश्चित सगळ्यांना आपल्या मुलांना येऊन या ठिकाणी हा खेळ कसा खेळला जातो किमान हे दाखवण्याची तरी प्रत्येकाने या संधीचा वापर करावा असं मी सगळ्यांना आवाहन करेल। निश्चित याच्यामध्ये 10वी 12वीचे जे काही मार्क्स असतात मला आत्ताच सरांनी सांगितलं त्यामध्ये देखील त्यांना गुण जे प्राप्त झालेले असतात त्याच्यामध्ये स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीमध्ये पार्टिसिपेट केल्यामुळे त्याच्यामध्ये काही ॲडव्हान्टेज त्या ठिकाणी मिळतो आणि त्याचा फायदा ते कॉलेजच्या ॲडमिशनसाठी सुद्धा घेऊ शकतात असं मला आत्ताच सरांनी इथं आमच्या चर्चेमध्ये मला त्याची कल्पना दिली। सर, ही 25वी राज्यस्तरीय रस्सीखेच स्पर्धा आहे। यामध्ये सब ज्युनियर आणि ज्युनियर
म्हणजे 13, 15, 17 आणि 19 वयोगटातले खेळाडू इथं आलेले आहेत. खरं म्हणजे या स्पर्धेमध्ये 500च्या वर खेळाडूंची संख्या आमच्याकडे रिपोर्टिंग होतं, पण आता तुम्ही बघत आहे राज्यभरामध्ये पावसाचं इतका जोर असल्यामुळं मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्रातले संघ इथंपर्यंत पोहोचू शकले नाही. पण जे संघ पोचलेत आता सध्या 18 टीम इथं पोचलेले आहेत. 200च्या वर खेळाडू आहेत इथं. ग्राउंडवर ही स्पर्धा घेता येत नाही, इंडोर घ्यावी लागते कारण पाऊस असल्यामुळे मुलांना बाहेर खेळता येत नाही. पण निवास व्यवस्था आणि एकंदरीत स्पर्धेचं आयोजन नियोजन अतिशय उत्कृष्ट या ठिकाणी केलेलं आहे. हा खेळ पूर्वी ऑलिम्पिकमध्ये होता आणि आता सप्टेंबरमध्ये जर्मनीला वर्ल्ड चॅम्पियनशिप आहे, तिथं 78 देशांनी सहभाग घेतलेला आहे. प्रतिनिधी राधाकिशन सुटे, NTV न्यूज मराठी, गोंदिया.